नमस्कार मित्रांनो, हुटामाकी इंडस्ट्रीज हा एक शेअर आहे, MNC शेअर आहे. फ्लेक्सिबल पॅकेजिंग ही कंपनी बनवते. भारतामध्ये 10 प्लांट्स आहेत आणि फ्लेक्सिबल पॅकेजिंगमध्ये तुम्हाला काय एक्सप्लेन करायची जरूर नाही आहे. हे टेट्रापॅक बनवतात किंवा इतरही जे फूड आयटम्स असतात, फार्मास्युटिकल आयटम असतात त्याचे पॅकिंग बनवते किंवा हजारो गोष्टींचं पॅकिंग बनवते. ओके, 10 प्लांट्स असलेली फिनलंडची कंपनी आहे आणि ही कंपनी ट्रेडिंग कंपनी आहे. ओके, ट्रेडिंग म्हणजे आपल्यासाठी ट्रेडिंग कंपनी. ही कंपनी इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. त्याचे प्रॉफिटेबिलिटी फ्लिपफ्लॉप असते. 2 वर्ष चांगले प्रॉफिट, 2 वर्ष खूप घाण प्रॉफिट असं असतं याचं. परंतु हा शेअर सध्या पडलेला आहे. आपण सध्या पडलेल्या शेअरचा अभ्यास करतो, त्यामुळे हा शेअर टिपिकली 400 रुपयावरून सध्या 210 किंवा 220 रुपयावर आला असेल. आणि ऑब्व्हियसली याची मी परफॉर्मन्स बघितला आहे गेले 10 वर्ष 15 वर्ष. PY 16.6 आहे याचा. ओके, ROC 7.2, ROE 5%, फेस व्हॅल्यू 5 आहे, फेस व्हॅल्यू 2 आहे आणि इक्विटी याची मात्र कमी आहे, 15 कोटीची इक्विटी आहे आणि बॉरोइंग 150 कोटी आहे. ओके, आणि ही कंपनी दर 2-3 वर्षाला तुम्हाला एक बॉटम देत असते आणि एक टॉप देत असते. त्यामुळे तुम्ही टॉपला विकून टाकायची आणि बॉटमला घ्यायची. तर अशी ही कंपनी हुटामाकी HUH पासून तुम्ही टाईप केलं, HUH जर टाईप केलं तुम्हाला ही कंपनीचं सगळं कुंडली मिळेल. ओके, यावर्षी TTM सप्टेंबरचा प्रॉफिट त्यांचा आहे 120 कोटी किंवा 100 कोटी असेल टिपिकली. आणि ऑब्व्हियसली जी त्याची इक्विटी आहे 15 कोटीवर 100 कोटी प्रॉफिट एका वर्षाला. ओके, चांगला मानला जात नाही, पण टिपिकली ओके व्हॉट एव्हर आपल्याला काय आपला प्रॉफिट बघायचा असतो. ओके, आपल्याला कंपनीचा DNA बघायचा असतो आणि आपला प्रॉफिट बघायचा असतो. कंपनीचा DNA उत्तम आहे, शेअर पडलेला आहे, इक्विटी कमी आहे, डेट म्हणजे कमी आहे आणि रिटर्न्स ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल जर चांगलं असेल आणि ऑब्व्हियसली याचं फ्लिपफ्लॉप आहे तुम्हाला मी सांगितलं. त्यामुळे फ्लिपफ्लॉपप्रमाणे आत्ताचं रिटर्न ऑन कॅपिटल कमी आहे, परंतु पुढच्याच वर्षी किंवा अजून एक 2 वर्ष 1.5 वर्षाने याचं उत्तम प्रॉफिटेबिलिटी होऊ शकते. ओके, आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे प्रमोटरकडे दणकून शेअर आहेत. ओके, 68% प्रमोटरकडे आहेत. ओके, आणि FIकडे 1% आहे, DIकडे पण 1% आहे. फ्लिपफ्लॉप शेअर्स नॉर्मली DI म्हणजे म्युच्युअल फंड्स किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स घेत नाहीत, कारण त्यांना दरवर्षी ग्रोथ सेक्टर्सकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. आता हा व्हॅल्यू स्टॉक आहे आणि ट्रेडिंग स्टॉक आहे, हा इन्व्हेस्टमेंट स्टॉक नाही आहे. ओके, आणि पब्लिककडे याचे 31% शेअर्स आहेत. त्यामुळे आणि ह्याला इंटेन्स कॉम्पिटिशन आहे. ओके, कुठल्याही फ्लेक्झिबल पॅकेजिंगला इंटेन्स कॉम्पिटिशन तुम्हाला माहितीच असेल. ओके, खूप लोक याच्यामध्ये तुम्ही जर पियर्सचं टाईप केलं ह्याचे काय म्हणायचं कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्याला इंटेन्स कॉम्पिटिशन आहे. परंतु या कंपनीची क्वालिटी उत्तम असल्यामुळे, कंपनीच्या पॅकेजिंगची क्वालिटी उत्तम असल्यामुळे ह्याच्याकडे ऑर्डर्स येतातच. MNC आणि हिंदुस्तान युनिलिव्हर वगैरे या कंपन्यांसारखे. तर ऑब्व्हियसली याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि हा ट्रेडिंग स्टॉक आहे, त्यामुळे 200 रुपयाला घ्या, अजूनही पडू शकतो तो. 50 घ्या किंवा 100 घ्या आणि तिथे थांबा. ओके, एकदम 500-200 घेऊ नका, नाही तर लॉसमध्ये जा. आणि 2-3 वर्षांनी 400ला विका. ओके, ट्रेडिंगचं जेवढं महत्त्व आहे ना तेवढंच इन्व्हेस्टमेंटचं पण आहे. मी आत्ता ट्रेडिंग शेअर घेतलेला आहे. ओके, होप तुम्हाला कळतं आणि